नमस्ते शिक्षक मित्र. विद्यार्थी 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीतील शाब्दिक परिचयाची उदाहरणे सोडवतात. ही क्रमांक 21 ची अध्ययन निष्पत्ती या संदर्भात आपण आज चर्चा करत आहोत. ही अध्ययन निष्पत्ती गाठण्यासाठी गटाधारित म्हणजे ग्रुप बेस्ड खेळ अतिशय प्रभावी ठरतात. कारण त्यातून चर्चा, विचार, शब्दांची मांडणी आणि सहकार्याने बेरीज ही सर्व क्रिया घडते. गटांमध्ये घेता येतील असे काही निवडक खेळ आज आपण पाहूया. गटामध्ये घेता येणारे खेळ यामध्ये संख्यांचा बाजार हा एक गट खेळ आपल्याला घेता येईल. या खेळात 4 ते 5 विद्यार्थी सहभाग घेतील. प्रत्येक गटाला बाजार कार्ड द्यायचे. उदाहरणार्थ फळे, भाज्या, खेळणी त्यावर त्याच्या किमती असतील की 10, 15, 20, 25 रुपये. 50 रुपयाच्या आतमधल्या आपल्याला त्याच्या किमती टाकायच्या. गटाने कोणत्याही 2 वस्तू निवडायच्या. गट चर्चा करून शाब्दिक प्रश्न तयार करायचे आणि त्यानुसार उत्तरं द्यायची. उदाहरणार्थ 15 रुपयांची केळी आणि 20 रुपयांची सफरचंद घेतली तर एकूण किती रुपयांची फळे विकत घेतली यानुसार गट उत्तर सादर करेल. त्यामुळे दैनंदिन प्रसंगांचे शब्दात प्रश्न तयार करून बेरीज करता येते. दुसरा खेळ चित्र जोडा आणि बेरीज करा. यामध्ये गटाची रचना करताना 3 विद्यार्थ्यांची गटरचना असेल. या खेळात प्रत्येक गटाला 2 चित्र कार्ड्स द्यायचे. उदाहरणार्थ पक्षी, फळे, नाणी आणि प्रत्येक चित्रावर 0 ते 50 पर्यंतच्या संख्या दिलेल्या असतील. गटाने चित्र पाहून शाब्दिक प्रश्न तयार करून बेरीज करायची. या खेळात दृश्य समज आणि शब्दांची शाब्दिक मांडणी कशी करावी हे विद्यार्थ्यांना समजेल. तिसरा खेळ फासा बेरीज. या खेळामध्ये गटात स्पर्धा घडवून आणायची असते. 4-4 विद्यार्थ्यांचा गट करायचा आणि प्रत्येक गटाला 2 फासे द्यायचे. फासे टाकून आलेल्या संख्यांची बेरीज करायला सांगायची. त्यावर आधारित शाब्दिक प्रश्न गट तयार करेल. यामुळे विद्यार्थ्यांना संख्याज्ञान आणि कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होईल. यानंतरचा खेळ खजिना शोध. 5 विद्यार्थी मिळून हा खेळ खेळतील. वर्गात संख्यांचे कार्ड लपवायचे आणि गटाने 2 किंवा 3 कार्ड शोधायचे. त्या संख्यांवरून शाब्दिक प्रश्न तयार करून उत्तरं द्यायची. या खेळातून शिकण्याचा परिणाम म्हणजे सहकार्याने समस्या सोडवणे आणि त्यानुसार बेरीज ही क्रिया करणे. त्यानंतरचा खेळ आहे मित्रांची बेरीज, नाणी, नोटा, मोजा असे काही वास्तव आधारित खेळ सुद्धा आपण घेऊ शकतो. 5 ते 6 विद्यार्थ्यांचा एक गट करूया. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची संख्या मोजा. 2 गट एकत्र करून प्रश्न विचारतील. या 2 गटांमध्ये मिळून किती विद्यार्थी? या खेळातून वास्तव जीवनातील मोजणी करण्याचे कौशल्य प्राप्त होईल. शिक्षक म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवूया की प्रत्येक गटाला भूमिका द्या. म्हणजे त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचक, मोजणारा, लिहिणारा आणि सादर करणारा अशा वेगवेगळ्या भूमिका द्यायच्या. याशिवाय मिळून, एकूण, झाले हे शब्द वापरण्याचा आग्रह ठेवा. सर्व गटांना सादरीकरणाची संधी द्या. उत्तरापेक्षा प्रक्रिया समजली का यावर भर द्या. सहकार्य, समस्या निराकरण आणि प्रश्न निर्मिती करण्याचे कौशल्य ही महत्त्वाची कौशल्ये विकसित करण्याचा आपण प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून करूया. शिक्षक मित्रांनो, शिक्षक म्हणून आपण या गोष्टी लक्षात ठेवूया. आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गटाला काही भूमिका द्या. वाचक म्हणजे गणित वाचन करणारा, मोजणारा, लिहिणारा आणि सादर करणारा अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून विद्यार्थ्यांना आपण संधी देऊया. याशिवाय मिळून, ऐकून, झाले हे शब्द वापरण्याचा आग्रह ठेवूया. सर्व गटांना सादरीकरणाची संधी द्या. म्हणजे वर्गामध्ये असतील ती सर्व 100% मुलं या खेळामध्ये किंवा या गणिती खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील यावर आपण लक्ष ठेवूया. उत्तरापेक्षा प्रक्रिया समजली का यावर भर देणं जास्त गरजेचं आहे. कारण उत्तरं विद्यार्थी देऊ शकतील पण गणिती प्रक्रिया ही त्यांना समजली पाहिजे. सहकार्य, समस्या निराकरण आणि प्रश्न निर्मिती करण्याचे कौशल्य ही महत्त्वाची कौशल्य विकसित करण्याचा आपण प्रयत्न करूया. विद्यार्थ्याला त्याच्या दैनंदिन जीवनात ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, उदाहरणार्थ बाजारात गेला, बाजारातून काही खरेदी करून आला तर हे छोटी छोटी गणिती उदाहरणं दैनंदिन जीवनामध्ये तो सहज सोडवू शकेल. धन्यवाद.